तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहूया की लाडक्या बहिणींची KYC म्हणजे कशा पद्धतीने करायची। आता तुम्हाला इथं दिसत असेल हा जो ऑप्शन दिसत आहे, बरोबर आहे। आपण आता गव्हर्नमेंटची वेबसाईट ओपन केलेली आहे। इथं लिहिलं आहे की आता आपण पहिले कलर चेंज करून घेऊया, निळा कलर घेऊन घेऊया आपण। हां, झालेला आहे। तर बघा, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा। आता आपण तिथे क्लिक करूया। तत्पूर्वी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया। बघा, इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती तुम्हाला दिलेली आहे। इथं तुम्ही बघू शकता। बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि पोषणामध्ये सुधारणा करणे हा उद्देश आहे सरकारचा। आणि त्याच्यानंतर कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली आहे। बघा, आता या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपयाचा आर्थिक लाभ DBTद्वारे देण्यात येतो। आता यासाठी हे जे आहेत म्हणजे हे पॉईंट आहेत, म्हणजे काय काय असते, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, महिला जे फॉर्म भरत आहे ते, आणि राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर किमान वयाची अट, पॉईंट नंबर 3 बघा तुम्ही, पॉईंट नंबर 3, किमान वयाची अट 21 वर्षे पूर्ण, कमाल वयाची अट 65 वर्षे होईपर्यंत। आता लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक केलेले बँक अकाउंट पाहिजे। त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 लाखांपेक्षा जास्त नसावे। चला तर मग आता वेळ न वाया घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर बघा, हे जी वेबसाईट आहे, मी याची लिंक देईन। बघा, इथं तुम्हाला दिसत असेल ही वेबसाईट आपली आता सुरू झालेली आहे। रात्री करा तुम्ही, शक्य तर लवकर होऊन जाईल। तर आता इथे काय करायचं आहे मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर आपण आता याच्यावरती मित्रांनो क्लिक करूया। तर याच्यावरती क्लिक करा। आता क्लिक केल्यानंतर असं इथे बघा, हा पेज आता ओपन झालेला आहे, बघू शकता। आता KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता इथे तुमचा, इथे बघा, या रकान्यात तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आता आधार क्रमांक काय आहे ते आपण या रकान्यामध्ये टाकूया। आधार क्रमांक आहे आमचा, आम्ही इथे बरोबर टाकत आहोत मित्रांनो। आधार क्रमांक चुकला नाही पाहिजे, प्रॉपर तुमचा आधार क्रमांक असेल तो आधार क्रमांक टाका। आता इथे आम्ही आधार क्रमांक टाकलेला आहे, बरोबर आहे। आता आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कोड आहे तुम्हाला दिसत आहे, हा कोड काय करा मित्रांनो, या कॅप्चर बॉक्समध्ये भरा। बघा, आता या कॅप्चर बॉक्समध्ये आम्ही हा कोड पूर्ण योग्य पद्धतीने भरायचा आहे, चुकवायचं नाही मित्रांनो कोणती गोष्ट। हळूहळू करू शकता तुम्ही आपला व्हिडिओ पाहून, काही हरकत नाही। हळूहळू करा। आता त्याच्यानंतर इथे तो कोड टाकला, त्याच्यानंतर ही माहिती येते बघा। इथे माहितीमध्ये लिहून आहे की मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतो। तर आता इथे काय करायचं, मी सहमत आहे याच्यावर टिक करायचा। याच्यावर टिक केलं आपण। टिक केल्यानंतर आता तुम्हाला असं लिहून येईल OTP पाठवा। तर आता काय करायचं, OTP पाठवावर क्लिक करायचा। आता बघा, आता इथं हा एरर येत आहे, म्हणजे मित्रांनो इथे लिहून येत आहे, म्हणजे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही। म्हणजे बघा, तुमचा जर आधार क्रमांक यादीत असेल तर हा काय होऊ शकते, हा जो टॉपिक आहे, म्हणजे खूप जण म्हणजे हे KYC करतात एका वेळेस, तसं पण लिहून येऊ शकते। कारण की 2-3 वेळा जर तुम्ही प्रॉपर म्हणजे करून बघितलं तर तुमचं म्हणजे होऊन जाते। म्हणजे हे पण तुम्हाला प्रॉब्लेम तिथं बघायला मिळत आहे। ऑटोमॅटिकली साईट एकदम चांगली सुरू होईल काही दिवसांनी। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।